ह्या व्याख्यामध्ये नेमकं देहबोली म्हणजे काय किंवा बॉडी लँग्वेज म्हणजे काय हे सगळं सामावलेलं आहे, म्हणून ही व्याख्या घेतलेली आहे. सरळ साधी व्याख्या आहे की शब्द न बोलता जे तुम्ही शरीराने बोलता त्याला देहबोली म्हणतात. पण ही समर्पक होईल का किंवा लगेच कळेल का डेफिनेशन? तर नाही कळणार. आपल्याला काय परीक्षेत लिहायचंय का? नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तुमची वही ओपन कराल त्यावेळेस ही व्याख्या वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की मी बोलत असताना ह्या गोष्टी झाल्यात का? झाल्या असतील तर बॉडी लँग्वेज झालं. अनेकांना काय वाटतं? झालं, बॉडी लँग्वेज झालं. असं नाहीये. एवढंच नाहीये. तुमचं उभं राहणं, तुमचा चेहरा कसे भाव दाखवतो, तुमचे हात कसे भाव दाखवतात आणि तुम्ही असं असं जमल का सांगा बरं? आज आपण तुमच्या समोर देहबोली सांगतोय. असं जमणार आहे का? किंवा असं जमल का? असं मी सांगितलेलं समजतंय का तुम्हाला? नाही जमणार ना. एक प्रॉपर त्याची एक लँग्वेज आहे. त्या लँग्वेजमध्ये काय येतं? तुमचा चेहरा येतो, तुमचे डोळे येतात, तुमचे हातवारे येतात, तुमचं उभं राहणं येतं. बरोबर ना? लक्षात आलं तुमच्या की ह्या गोष्टींचा संगम याला काय म्हणता येईल आपल्याला? बॉडी लँग्वेज म्हणता येईल. ओके. आता एक एक टप्पा आपण समजून घेणार आहोत. आपण सेमिनारला पाहिलेलं आहे. थोडंसं डीप मध्ये जाऊयात. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की भाषण कलेमध्ये तुमचं भाषण जर चांगलं व्हायचं असेल तर तुमच्या बॉडी लँग्वेजला हे निम्म्यापेक्षा जास्त गुणांकन आहे. म्हणजे भाषण कधी प्रभावी होतं? तर तुमचा जो आवाज असेल किंवा तुमचे जे शब्द असतील यापेक्षाही जास्त जे काही टक्केवारी दिलेली आहे ती कशाला दिलेली आहे? बॉडी लँग्वेजला. कोणी दिलेली आहे? तर भाषण कलेवरती जे रिसर्च करतात त्या मंडळींनी. आणि ते पण भारतीय नाहीत, तर ते इतर देशातले की जे कम्युनिकेशन स्किलवरती किंवा मोटिवेशनल ट्रेनर ही जी फील्ड आहे हे सर्वात जास्त आपल्याकडे चालत नाही. अमेरिका झालं किंवा इतर देशामध्ये चालते. पहा, आजही तुम्हाला जर मोठाले जर ट्रेनर तुम्ही जर सर्च केले तर ते विदेशामध्ये आहेत, कारण तिथं खूप डीपमध्ये याच्यावरती काम केलं जातं. आणि जसं आपल्याकडं डिप्लोमा आहे, इंजिनिअरिंग आहे, हे कॉलेजेस आहेत, बरोबर ना? तसं कम्युनिकेशन स्किल ह्या टॉपिकवरती अख्खी डिग्री आहे. बॉडी लँग्वेजवरती अख्खी डिग्री आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे होतात ह्या सगळ्या गोष्टींवरती. ओके. नेमकं कसं बोललं पाहिजे, टोनॅलिटी कशी असली पाहिजे, आवाजातला चढ उतार कसा असला पाहिजे. तर तुमचा पहिला मुद्दा लिहा, हास्य किंवा चेहऱ्याचा भाव असं लिहा. चेहऱ्यावरील भाव लिहा. चेहऱ्यावरील भाव. चेहऱ्यावरील भाव मध्ये काय येईल सांगा बरं? सर काय येऊ शकतं चेहऱ्यावरील भाव? ओके. हसरा असं नाहीये. तुम्हाला काय वाटतं चेहऱ्यावरील भाव म्हणजे काय? विषयाच्या अनुषंगाने आपल्या चेहऱ्यावरील भाव असावा, एखादी दुःखद घटना असावी तर चेहरा गंभीर असावा, चेहऱ्यावरती भाव जसं आपण बोलणार आहोत त्या पद्धतीने आपला चेहऱ्याने प्रतिसाद दिला पाहिजे. नाहीतर आपण आनंदी बोलतो, आपला चेहरा दुःखी आहे, चालेल का? आणि एखादी दुःखित घटना आहे, आपण हास्य केलं तर चालेल का? तर नाही चालणार. बॉडी लँग्वेजमध्ये चेहऱ्यावरील भाव हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. हा याच्यासाठी की समजा मी ह्या दरवाजातून पहिल्यांदा आतमध्ये आलो आणि उभा राहिलो, तर तुम्ही पहिल्यांदा माझा आवाज ऐकाल की माझा चेहरा पाहाल? सांगा बरं. कोणताही वक्ता बोलण्याच्या अगोदर कशाने ओळखला जातो? तर त्याच्या चेहऱ्याने ओळखला जातो. लक्षात घ्या. आजही आपण समजा नवीन इंटरव्ह्यूला गेलो तर ते तुमचं फक्त बोलणं पाहत नाही किंवा तुम्ही कशी उत्तर देतात हे पाहत नाही. तुम्ही बसलात की कसे, तुम्ही चेहऱ्यामध्ये कसे इम्प्लिमेंट करताय किंवा तुम्ही आवाजात चढ उतार कसा करताय, टोनॅलिटी तुमची कशी आहे किंवा हातवारे कशा करताय, ह्या सगळ्या गोष्टी याचं पाहिल्या जातात. त्याचप्रमाणे तुमचा चेहरा काय बोलतो हे पाहिलं जातं. तुम्ही कॉन्फिडंट उत्तर देताय, तुमच्या चेहऱ्यावरतीच 12 वाजलेत.
तर जमणार आहे का? तर नाही जमणार. तर तुमचा चेहरा हा बोलतो. चेहरा हा बोलतो. तो सांगतो की तुम्ही नेमकं कसे आहात. म्हणजे मला एक गोष्ट सांगा की तुम्ही टेन्शनमध्ये आहात. कोणत्या तरी गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आहे. कोणत्या तरी गोष्टीचं तुम्हाला काय आहे? टेन्शन आहे. तर ह्या टेन्शनमध्ये तुम्ही सतत हसरे असू शकता का? असू शकता का? नाहीच असू शकत. एक वेळ तुम्ही जरी तुम्हाला एखाद्या मित्राने विचारलं, "काय मग कसं चाललंय?" तर म्हणून, "हां, बरं चाललंय." बरोबर ना? तुम्ही जरी हसलात तरी ती फेक स्माईल असते. बरोबर ना? सेम भाषण कलेमध्ये आहे, की ज्या वेळेस भाषण कलेमध्ये वक्ता उभा राहतो, त्यावेळेस जी काही समोर बसणारी जनता आहे किंवा समोर बसणारे जे प्रेक्षक आहेत, ते तुम्हाला उभं राहूनच ओळखतात, की याचं आपण ऐकायचं की सोडून द्यायचं. तुम्ही जर कॉन्फिडंट उभे असाल, तुमच्या चेहऱ्यावरती विषयानुसार काय म्हणतोय पहा मी, विषयानुसार जर भाव असतील तरच लोक तुमच्यामध्ये इंटरेस्ट घेतील. म्हणजे सर त्यांचं प्रोडक्ट विकायला गेले ऊसाच्या शेतीचा आणि सरांना काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या व्यवसायाला काय अपेक्षित आहे की लोकांनी माझं प्रोडक्ट घेतलं पाहिजे. बरोबर ना? समजा तुम्ही शेतकरी आणलेले आहेत, 20-25 शेतकरी आहेत समोर बसलेले आहेत आणि तुम्ही तिथं उभे राहिले म्हटले की आज आपलं जे प्रोडक्ट आहे ते खूप चांगलं आहे, ते प्रोडक्ट तुम्ही घेतलंच पाहिजे आणि ते घेतलं तर तुमचा ऊसाचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न आता जेवढं आहे ते अधिक वाढेल, असं बोलून जमेल का? तुम्हाला ज्या वेळेस सांगायचं आहे की उत्पन्न वाढेल त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती हलकसं हास्यच पाहिजे. याच्यातून काय होईल? आपल्याला त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करायची आहे का हास्य करून? नाही ना. पण हास्य याचा अर्थ काय? मी कॉन्फिडंट आहे किंवा मी माझ्या विचारांशी सुसंगत आहे आणि मी तुम्हाला जे सांगतोय ते खरं आहे. याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवा. हे कशातून कळतं? तुमच्या हास्यातून कळतं. मग ज्या वेळेस तुम्हाला एखादी दुःखित घटना सांगायची नसेल तर इतर घटनांना तुमच्या चेहऱ्यावरती एक थोडं तरी काय असलं पाहिजे? हास्य असलं पाहिजे. म्हणजे पहा, आपल्या भाषण कलेचं तुम्हाला मी याचं उदाहरण देतो. समजा मी तुमच्या समोर आलोय, बरोबर ना? मी असं म्हटलं जमेल का? नमस्कार, आज आपण शब्दसम्राट भाषण कला अकॅडमीमध्ये आलात. मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे आणि ते मुद्दे तुमच्या भाषण कलेमध्ये खूप इम्प्रूव्ह करतील. हे बेटर वाटेल की मला आता सांगा, नमस्कार, तुमचं शब्दसम्राट भाषण कला अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत. आज आपण तुमच्यासाठी एक 4 महत्त्वाचे मुद्दे देणार आहोत. तुम्हाला ऐकायला आवडेल का? काय वाटतं तुम्हाला? पहिलं बोललो ते बरोबर वाटलं की आता जे बोललो ते बरोबर वाटलं? सांगा. चेहऱ्याने काही ना काहीतरी फरक केलाच असेल ना. इफेक्ट कोणतं वाटलं? पहिलं की दुसरं? दुसरं वाटलं. बरोबर ना? कितीही नाही म्हटलं तरी तुमचा चेहरा हा तुमचं प्रॉडक्ट समोरचा व्यक्ती घेणार की नाही घेणार याच्यावरती इम्प्लिमेंट करतो. फक्त ते आपल्याला कळत नाही. आपल्याला काय वाटतं? मी गेलो, एवढी माहिती दिली आणि 4च लोक आपल्याकडे आकर्षित झाली. हे का? तर सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये. ओके. तर चेहऱ्यावरचे जे भाव आहेत त्या भावांमध्ये लिहा की तुम्ही ज्यावेळेस बोलताय किंवा विचार मांडताय, विचार मांडत असताना आणि हा जो टॉपिक आहे बॉडी लँग्वेजचा तो लाईटली घेऊ नका. म्हणजे तुम्ही भाषण कसं करायचं याच्याही पेक्षा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. हे मी म्हणत नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही ट्रेनर आहेत ते म्हणतात. विचार मांडत असताना बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर विचार मांडत असताना बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायला हवे. काय स्मित म्हणजे कळलं ना? ही बरोबर का? असंच ना सर? नाही ना? स्मित हास्य असायला हवे.
अपवाद दुःखाच्या संदर्भाचे कार्यक्रम ठीक आहे, जागा नाही बदलली. विचार मांडत असताना बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असायला हवे. अपवाद दुःखाच्या संदर्भाचे कार्यक्रम, म्हणजे ज्या ठिकाणी दुःख आहे अशा संदर्भाच्या कार्यक्रमामध्ये चुकूनही हसू नका.